वेलकम टू प्रवीणा नितीन वाइब्स। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नाशिकच्या फेमस साधना मिसळ येथे आलेलो आहोत। तर आम्ही आज इथे कसा टाइम स्पेंड केला, काय काय अनुभव आले हे आजच्या ब्लॉगमधून आपल्यासोबत शेअर करणार आहोत। चला आजचा ब्लॉग चालू करूया। कसं आहे छान आहे। हे फेमस मिसळ सोबत इतर पेड ॲक्टिव्हिटीज पण आहेत, जसं की बैलगाडी सफर, झिप लाईनिंग। या ॲक्टिव्हिटीद्वारे आपला छान टाइमपास होतो। जनरली ना सुट्टीच्या दिवशी इथे फुल वेटिंग असतं। तुम्हाला अगोदर इथे काउंटरला तुमचं नाव द्यावं लागतं आणि मग ते तुमचा नंबर आल्यानंतर तुमचं नाव पुकारतात। त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊन आपले मिसळची ऑर्डर वगैरे देऊ शकता। सिस्टीम छान आहे वेटिंगची इथे आणि ॲम्बियन्स पण मस्त आहे। आमचं नाव अनाऊन्स झालं, नंबर आल्यानंतरच मध्ये एंट्री दिली जाते। त्यांनी आमचं नाव वगैरे विचारलं आणि किती मेंबर्स आहेत ते विचारून आम्हाला मध्ये एंट्री दिली। आम्ही सर्वजण मध्ये गेलो। आमच्यासोबत पुण्याचे मामा ईशान आणि ऋतूसुद्धा होते। सोलकढी आहे का सर? मयंक का रिएक्शन, मेरे को हमेशा तीखी मिसल खाने क्यों लाते हैं ये लोग। सिटिंग सिस्टीम जर म्हणाल तर तिथे भिंतींवरती वारली पेंटिंग केलेलं आहे आणि सारवलेली घरं जशी असतात जुनी गावाकडची त्या टाईपचं फिलिंग येतं। बाहेर टेंट पण आहेत, तर खूप जण तिथे फोटोही काढत होते, फोटोशूट चाललेलं होतं। कसं वाटतंय? हा ना, अशा प्रकारे आम्ही साधना मिसळमध्ये मिसळ खाण्यासाठी आलो होतो। अचानक ठरला हा प्लॅन। खरं तर आम्ही दुसरीकडे जायला होतो, पण सर्वांना भूक लागली म्हणून इथे थांबलो। पण इथे इतकी गर्दी असते की तुम्हाला
वेट करता करता कसा 1 तास होईल कळणार नाही. तर आमच्यासोबत आहे ऋतू. हाय हाय कर मयंक. लाडोबा एडिट करावं लागेल. काट काट काट. किती मार्क्स देशील साधना मिसळ? 10 out of 9. 9. मस्त आहे ना, हे ना? सोलकढी मी पहिल्यांदा म्हणजे चांगली होती. पहिल्यांदा असली टेस्ट केली ना? टेस्ट केली मी. अच्छा. नाही मला पण आवडली. नितीन तुम्हाला सोलकढी आवडली? ऋतूला पण. ऋतूने खास सोलकढीला जास्त मार्क्स दिलेत पूर्ण, है ना? जर तुम्ही नाशिकमध्ये आलात तर साधना मिसळला एकदा तरी व्हिजिट करा. एक्सपिरियन्स छान आहे. टाइमपास होतो. आरामात आपले 3 तास कसे निघून जातात कळणार नाही. सो स्टे ट्यून. बाय बाय. येतानाच देवांशी झोपला होता तर आम्ही घरी आलोय. अशा प्रकारे तुमचे केस विस्कटलेले आहेत. स्टाईल आहे.